स्वाध्याय इयत्ता 7वी. विषय सामान्य विज्ञान. पाठ क्रमांक 10वा. आपत्ती व्यवस्थापन. प्रश्न पहिला. आमच्यातील वेगळे कोण आहे? अ. दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात. यातील वेगळा शब्द आहे रेल्वे अपघात, कारण इतर सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. आ. अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, सुनामी. यातील वेगळा शब्द आहे अवर्षण. अवर्षण कोरडी स्थिती दाखवतो, इतर सर्व पाण्याशी निगडीत आहेत. ई. शिलारस, उष्ण चिखल, राग, टोळधाड. यातील वेगळा शब्द आहे टोळधाड. इतर सर्व ज्वालामुखीच्या उद्रेकाने फेकल्या गेलेल्या वस्तू आहेत. ई. पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे. यातील वेगळा शब्द आहे ज्वालामुखी, कारण इतर सर्व पिकांशी संबंधित आहेत. प्रश्न दुसरा. सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय. अ. दुष्काळ. दुष्काळ ह्या आपत्तीवरील उपाय आहे पाण्याची नासाडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे. वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्ष लागवडीखाली आणणे. जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे. आ. वीज पडणे. वीज पडणे या आपत्तीवरील उपाय आहे आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये. इथे विजा पडायची शक्यता जास्त असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. पाण्यात उतरू नये, पोहणे टाळावे. आपल्या घरावर तडितरक्षक बसवावा. ई. वादळ. वादळ ह्या आपत्तीवरील उपाय आहेत. वादळी वाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडू शकतात. अशी झाडे नियमित छाटून संभाव्य नुकसान टाळावे. वादळात अडकून पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा. आपला ठाव ठिकाणा जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवावा. वीज पुरवठा खंडित करावा, कारण अपघात होऊ शकतात. वादळात सापडलेल्या इतरांनाही मदत करावी, त्यांना आसरा द्यावा. जाहीर सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करावी. उदाहरणार्थ, एखाद्या भागात वादळ येणार असेल तर आधीच तिथल्या लोकांना सुरक्षित जागी हलवले जाते. रेडिओ व दूरदर्शनच्या बातम्या ऐकत राहाव्यात. ई. ढगफुटी. ढगफुटी ह्या आपत्तीवरील उपाय आहे. ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्त्वाचे आहे. डोंगर पायथ्याशी, नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे. आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी. प्रश्न तिसरा. सत्य की असत्य ते सकारण सांगा. अ. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. असत्य. कारण वादळ येणार असेल की तिथल्या रहिवाशांना सतर्क करायचे असते. लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते. आ. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. सत्य. कारण आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते. पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही ओढवतो. ई. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. असत्य. कारण ज्वालामुखीचा उद्रेक अटळ नैसर्गिक घटना आहे. कोणत्याही उपायांनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही. ई. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. सत्य. कारण अतिवृष्टीने पीक वाहून जाते. अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. सुनामी म्हणजे काय? ती कशी निर्माण होते? उत्तर. सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. हा मूळ जपानी शब्द आहे. या लाटा
महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होतात. महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात. उगमस्थानाजवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटांपर्यंत वाढलेली दिसते. वेग आधीपेक्षा कमी होतो, परंतु त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ढगफुटी म्हणजे काय? उत्तर: अतिशय थोड्या कालावधीत ढग फुटल्याप्रमाणे मुसळधार येणारा पाऊस म्हणजेच ढगफुटी होय. जलचक्रात काही वेळा बदल घडतो. पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी जमिनीवर पाऊस बनून पडण्याऐवजी जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते. यामुळे अशा ढगात वाफेचा अधिक साठा होतो. तेथे शीघ्र संघनन क्रिया घडून अशी ढगफुटी होते. सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर ढगफुटीमुळे पडतो. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर: ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक झाला की पुढील परिणाम होतात. भूगर्भातील रासायनिक पदार्थ, शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमान बरेच वाढते. ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो. लाव्हा रस हा खाली ज्वालामुखीतून बाहेर येणारा जो अतिउष्ण द्रव आहे, ज्याला आपण लाव्हा रस म्हणतो. जंगल, वस्त्या गाडल्या जातात. मानवासाठी जीवित आणि वित्तहानी होते. निसर्गासाठी भूभागच बदलून जातो. जसे समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटे निर्माण होतात. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? उत्तर: आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये. इथे विजा पडायची शक्यता जास्त असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर, तारेची कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. पाण्यात उतरू नये. पोहणे टाळावे. आपल्या घरावर तडितरक्षक बसवावा. प्रश्न 5. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? उत्तर: ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे. या आयोगातर्फे वादळ, भूकंप अशा आपत्तींची आगाऊ सूचना जनतेला देण्यात येते. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. याच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्यानुसार मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते. मोठ्या पावसात किंवा वादळात कोसळणाऱ्या दरडींच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात. दुर्घटना झाल्यास त्यांना पुन्हा वसवले जाते. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपल्या नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी शासन सहाय्याच्या योजना राबवते. प्रश्न 6. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल का? उत्तर: पावसाळ्यात घरावर वीज पडू नये म्हणून घरावर तडितरक्षक बसू. पावसाळ्यात विजा कडकडत असताना घरातील मोबाईल, टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवू. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी घराचे छप्पर, दारे व खिडक्या व्यवस्थित करून घेऊ. वादळात झाडाच्या फांद्या घरावर पडू नये म्हणून धोकादायक फांद्या कापून टाकू. घरात प्रथमोपचार पेटी सुस्थितीत ठेवू.
या बाबी तपासून पाहू, कारण जर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर त्यापासून आपण आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकतो, तसेच जीवितहानी टाळू शकतो. चला तर आपण आता पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया. सांगा पाहू. 1. वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का? उत्तर: वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येणार नाही, परंतु विजेचा लखलखाट चालू असेल अशा वेळी आपण सुरक्षित जागी राहून दक्षता घेतली पाहिजे. 2. पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? उत्तर: बांधाची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली पाहिजे. पाणी साचून बांध फुटू शकेल अशा ठिकाणी बांधातून भोग पाडून पाणी वळवले जाते. कोकणात याला खिंडार म्हणतात. 3. पाणी टंचाई का निर्माण होते? उत्तर: पावसाचे प्रमाण कमी झाले की पाणी टंचाई निर्माण होते. तसेच आधी उपलब्ध असलेले पाणी जास्त प्रमाणात उपसले गेले किंवा त्याचा योग्य वापर झाला नाही तरीही पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होते. विचार करा, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? उत्तर: जर अन्न पिकले नाही तर धान्य तयार होणार नाही, लोकांना खायला मिळणार नाही आणि उपासमारीने मृत्यू घडतील. अन्नच पिकले नाही तर सगळेच प्राणी मात्र मरतील. सांगा पाहू, पाऊस कसा पडतो? उत्तर: सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफ हलकी असल्यामुळे हळूहळू वर जाते व त्याचे ढग बनतात. ह्या ढगांना थंड हवा लागली की पाण्याची वाफ लहान थेंबांच्या रूपात घनरूप होते. हे थेंब मोठे व जाड होतात तेव्हा ते पावसाच्या स्वरूपात खाली पडतात. जरा डोके चालवा. खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? उत्तर: ढगफुटी किंवा अतिवृष्टी होत असताना दरड कोसळणे, टेकड्या आणि डोंगर खचणे अशा घटना होऊ शकतात. पाण्याचे प्रवाह पण जोराने उतारावरून डोंगर पायथ्याशी येऊ शकतात. म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. थोडे आठवा. महापूर म्हणजे काय? महापुराचे परिणाम कोणते आहेत? उत्तर: महापुरामुळे एखाद्या ठिकाणी खूप अधिक प्रमाणात पाणी जमा होते. अतिवृष्टीमुळे हे पाणी नदीच्या पात्रात जमा होऊन आजूबाजूच्या भूभागावर पसरते. यालाच महापूर असे म्हणतात. महापुराचे परिणाम बघूया आपण आता. तर महापुरामुळे अतिवृष्टीमुळे गावा शहरातील निचरा व्यवस्था अपुरी पडून पाणी घराघरात घुसते. वीज पुरवठा खंडित होतो, दळणवळण बंद पडते, जमिनीची धूप होते, शेतीचे व पिकांचे अमाप नुकसान होते, गुरेढोरे मरण पावतात, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. पूर ओसरल्यावर रोगराई पसरून संक्रमक रोगांच्या साथी येतात. त्यात संपूर्ण गाव शहराचे आरोग्य धोक्यात येते. सांगा पाहू, आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का कधी? होय, पावसाळ्यात आकाशामध्ये चमकणारी वीज पाहिली आहे. 2. वीज निर्माण कशी होते? उत्तर: आकाशात जेव्हा हवा आणि ढग यांचे घर्षण होते तेव्हा वर असणारे काही ढग धन प्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋण प्रभारित होतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील धन प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगावरील ऋण प्रभार जमिनीकडे ओढला जातो. एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी निर्माण होणाऱ्या प्रचंड विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारे वीज निर्माण होते. थोडे आठवा. 1. भूकंप म्हणजे काय? उत्तर: भूकवचात अचानक होणारी कंपने म्हणजे भूकंप. भूगर्भातील हालचालींमुळे जमीन थरथरते आणि तिला भेगा पडतात. 2. भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल?
उत्तर: भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा भूकवचातून बाहेर पडते. सागराच्या तळाशी अशा हालचाली किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर महाकाय लाटा निर्माण होतात. थोडे आठवा. वादळे कशी निर्माण होतात? त्यांचे कोणकोणते परिणाम होतात? उत्तर: हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे जोरात वारा वाहू लागतो. अकस्मात हवा बदलते. त्यामुळे वादळे निर्माण होतात. वादळाचे परिणाम: किनाऱ्या नजीकच्या प्रदेशाचे नुकसान होते. जीवित आणि मालमत्तेची प्रचंड हानी होते. वीज पुरवठा आणि दळणवळण बंद पडते.